श्री विठ्ठल सहकारी सुतगिरणीच्या या संस्थेच्या व्यापारी गाळे भूमिपूजनाच्या प्रसंगी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि लाडके आमदार आदरणीय अभिजिताबा पाटील साहेब, या संस्थेचे चेअरमन दिनकर बापू, इतर सर्व व्यासपीठावरची आदरणीय मंडळी, व्यासपीठाच्या समोर असलेली सर्व आदरणीय मंडळी, आज चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस आहे. हे नववर्ष आजपासून सुरू होत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये उत्सवप्रिय अशा पद्धतीची संस्कृती आहे आणि अशा एका पवित्र दिनी या कार्याला आज आरंभ होतोय. या संस्थेच्या संबंधाने सगळा लेखाजोखा आणि आलेख आदरणीय आबासाहेबांनी आपल्या भाषणामध्ये मांडलेला आहे. कैलासवासी औदुंबर अण्णांची जी इच्छा आहे त्या इच्छेला एक मूर्त रूप देण्याच्या दृष्टीने आज आपण आरंभ करतो आहोत. ही सगळी जुनी मंडळी, या जुन्या मंडळींच्या मनामध्ये जो काही दूरदृष्टीपणा होता तो आज आपल्याला या जागेच्या निमित्ताने दिसून येतो. मगाशी मी बापूंना विचारत होतो, दिनकर बापूंना, या भागामध्ये 34 एकर जर जमीन असेल, त्या काळात या सगळ्या मंडळींनी घरोघर फिरून ही जमीन या ठिकाणी उपलब्ध करून घेतली असेल, तर हा किती मोठा दूरदृष्टीपणा आहे. आणि म्हणून या सगळ्या मंडळींच्या या दूरदृष्टीपणाला आज मूर्त रूप येत असताना एका चांगल्या कार्यक्रमाला आज मला उपस्थित राहता येत आहे. खरं तर आबा आपलं भाषण मी मन लावून ऐकत होतो. मागेही अनेक वेळेला आपल्या भेटी झाल्या, परंतु आज भाषणामध्ये आपण जो काही एक अभ्यासपूर्ण भाषण ज्याला म्हटलं जातं, एक विजन घेऊन काम करण्याचं भाषण ज्याला म्हटलं जातं, ते आज आपल्याकडे पाहायला मिळत होतं. मी अनेक वेळेला कीर्तनातून एक वाक्य सांगत असतो, नवीन मंदिर बांधण्यापेक्षा जुनी असलेली मंदिरं त्याचा जीर्णोद्धार करणं हा खरा परमार्थ आहे. मला वाटतं नवीन कुठल्या संस्था निर्माण करण्यापेक्षा जुन्या संस्थांचा जीर्णोद्धार करणं हे खरं समाजकारण आहे आणि ते आपल्याकडून होत आहे आबा. कारण आपण नवीन काही निर्माण करण्याच्या फारशा भानगडीत न पडता जिथं जिथं प्रतिबंध निर्माण झाले, जे अडकलेलं आहे, जे थांबलेलं आहे, त्या कामाला पुश करून पुढे घेऊन जाण्याचं काम आपण आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये करत असलेलं माझ्या तरी दृष्टीस आहे. आणि म्हणून स्वतःचा वेगळा काहीतरी नावलौकिक करण्यापेक्षा जो वडिलोपार्जित आणि पूर्वजांनी आपल्या जो करून ठेवलेला नावलौकिक आहे त्याला पुढे घेऊन जाणं. आमच्याकडे तुकाराम महाराजांचं एक वचन आहे, वाढवी महत्व वडिलांचे, असं महत्व आहे. म्हणजे आपलं काहीतरी करण्यापेक्षा आपल्या वाडवडिलांनी जे करून ठेवलंय, म्हणजे आपली जी सगळी मंडळी, मग तुम्ही सगळ्यांची नावं या व्यासपीठावर या ठिकाणी जुन्या मंडळींची घेतली, त्यांनी जे विचार करून ठेवलाय तो विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आपण करत आहात. मला वाटतं की तो आपल्या तरुणाला, शेतकऱ्याला एक चांगल्या पद्धतीचा व्यवसायाच्या माध्यमातून पैसा मिळावा या दृष्टीने आरंभाला या ठिकाणी गाळ्यांची निर्मिती, व्यापारी गाळ्याची निर्मिती करण्याचा एक मानस या ठिकाणी घेऊन आज आपण सुरुवात करतोय. आज हे भूमिपूजन करत असताना मला आदरणीय दिनकर बापूंचा आणि या सगळ्या मंडळींचा फोन आला की पाडव्याच्या दिवशी आपण आणि आबांच्या उपस्थितीमध्ये मला त्यांनी सांगितलं तुमच्या शुभ हस्ते करायचंय. मी थोडाशी माहिती घेतली. म्हटलं की 25 वर्ष झालं चालू झालं नाही, ते आपल्या हातून काय चालू व्हायचंय असं उगीच मनात आलं. पण बापूंनी सांगितलं की आबा बरोबर आहेत. म्हटलं मग चालू होत आहे, काय काळजी करायचं काम नाही. आबा बरोबर आहेत म्हटलं की चालू होत आहे. कारण आज सध्या महाराष्ट्रामध्ये आबाचा हात म्हणजे जे बंद पडले त्याला चालू करणारा हात, असं म्हणून आबाच्या हाताची ओळख आहे. कारण मी अनेक नाशिक पर्यंत आबा आपण पोहोचला, मी त्या कारखान्यावर आपल्या येऊन गेलेलो आहे. इकडे धाराशिव पर्यंत आपण पोहोचला, इकडे सांगोल्यापर्यंत, पंढरपूर आणि माढा तर आपण आहातच आहात. याचा अर्थ तुमच्याकडे जे काम करण्याची पद्धत आहे ते घेऊन आपण चालत असताना या प्रसंगी मला खूप आनंद वाटतोय की एखादा नवीन या पद्धतीचा प्रोजेक्ट घेऊन, म्हणजे फक्त सुतगिरणीचा विचार न करता अन्य विचार जे आबांनी त्यांच्या भाषणामध्ये मांडले आणि हे पुढे फार मोठं काहीतरी इतर नवीन पद्धतीचं घडणार आहे हे जे दाखवून दिलं, आणि त्या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्नशील राहू. आज गुढीपाडव्याचा दिवस आहे, एक शुभ मुहूर्त आहे. पांडुरंगाच्या नगरीमध्ये आपण आहोत. भगवान पांडुरंग परमात्मा सगळ्या जगाला आशीर्वाद देत असेल तर आपण त्याची मनोमन सेवा करणाऱ्याला आपल्याला का आशीर्वाद देणार नाही. त्यामुळे त्याचा आशीर्वाद घेऊन आपण सगळी या ठिकाणी मंडळी निघालेलो आहोत.